प्रचार संपायला आता काहीच तास राहिलेले आहेत। परवा राज्यभरात मतदान पार पडणार आहे, पण ज्या दिवशी निवडणुका डिक्लेअर झाल्या त्या दिवसापासून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चा कोणत्या मतदारसंघाची सुरू झाली त्याचं नाव आहे बारामती। बारामतीमध्येच आता मी उभा आहे। ज्या दिवशी प्रचाराचा नारळ फुटला त्या दिवशीपासून दिवाळी पाडवा आणि त्यानंतरचे पुढचे एक 10 ते 15 दिवस या संपूर्ण याच्यामध्ये बारामतीचं बॅटल ऑफ नरेटिव्ह कुठे गेलेलं आहे, या सगळ्यासोबतच बारामतीमध्ये दोन्ही पवारांचा प्रचार कसा सुरू आहे आणि गेल्या 4 दिवसात युगेंद्र पवार यांनी कोणत्या पद्धतीने इथे ग्राउंड कव्हर करायचा प्रयत्न केला आणि या निवडणुकीतली चुरस जी सुरुवातीपासून म्हटलं जात होतं की अजित पवार अगदी वन साइड निवडून येतील, पण या सगळ्याची रंगत आता गेल्या 4 दिवसात अशी नक्की काय समीकरणं बदलली ज्याच्यामुळे आणखी रंगत वाढली आणि युगेंद्र पवारांच्या पथ्यावर पडताना नक्की कोणत्या गोष्टी दिसत आहेत, सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण समजून घ्यायची आहेत। नमस्कार, मी ओंकार, मुंबई तक मध्ये आणि बारामतीमध्ये सुद्धा तुमचं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात शरद पवार यांनी तावरे यांची घेतलेल्या भेटीपासून। खरं तर ही भेट होऊन आता जवळपास 3 आठवडे उलटले, पण या भेटीचे संदर्भ त्यावेळी डिस्कस झाले नसतील, पण आताच्या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं ठरताना का दिसत आहेत तर त्यावेळी पवारांनी लावलेली मला असं वाटतं 3 आठवड्यापूर्वी केलेली पेरणी त्याचं आता पीक कसं कापायला आलंय या सगळ्याची उत्तर आता तुम्हाला आपल्याला सगळ्यातून समजून घ्यायची आहेत। बारामतीमध्ये जवळपास 3,80,000चं मतदान आहे पूर्ण तालुक्यामध्ये। या तालुक्यामधला माळेगाव जो पट्टा आहे, ज्या ठिकाणी माळेगाव साखर कारखाना आहे, चंद्रराव तावरे त्याचे संचालक, त्यानंतर तावरेंच्या त्यांना मानणारा वर्ग आणि त्यांच्या अवतीभोवती फिरणारी इथे सगळी समीकरणं होती। इथे जवळपास 40 ते 48 हजारापर्यंत मतदान आहे। पवारांनी लोकसभेच्या वेळी सुद्धा चंद्रराव तावरेंची जाऊन भेट घेतलेली होती, त्यानंतर मागच्या भेटीत पवार त्यांना भेटले, युगेंद्र पवारांबद्दल त्या ठिकाणी त्यांचं सगळं बोलणं झालं आणि अर्थात चंद्रराव तावरेंची माणसं माळेगावमध्ये युगेंद्र पवारांसाठी फक्त शरद पवारांनी टाकलेल्या शब्दावरती प्रचार करताना सुद्धा गेल्या 15 दिवसात दिसली। त्यामुळे माळेगावमध्ये आता युगेंद्र पवारांना किती मतदान होतंय हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या संपूर्ण प्रचारामध्ये युगेंद्र पवार यांच्या बाजूने गेले 5 दिवस जर पाहिलं, म्हणजे सुरुवातीपासून दिसलं नाही पण गेले 5 दिवस प्रतिभा काकी म्हणजेच प्रतिभा पवार शरद पवारांच्या पत्नी या उघड प्रचार करताना दिसल्या। त्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या भेटीगाठी घेत होत्या, सभांना त्या उपस्थित होत्या पण तिथे भाषण करत नव्हत्या। पण बारामतीमध्ये एकीकडे अजित पवार असतील, दुसरीकडे युगेंद्र पवार असतील, या दोघांनी सुद्धा सुरुवातीच्या काळात ज्या त्यांच्या शक्ती प्रदर्शनाच्या आणि प्रचाराचा नारळ फोडाच्या सभा घ्यायच्या होत्या त्या घेतल्यानंतर मात्र शरद पवारांनी आणि अजितदादांनी बारामतीमध्ये मोठ्या सभा घेणं टाळलं। त्यांनी काही ठिकाणी सभा घेतल्या, पण त्यानंतर आता आज ज्या सांगता सभा दोघांच्या होणार आहेत त्या पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन असेल आणि त्यातून आणखी बॅटल आपण असं म्हणू की नरेटिव्ह या सगळ्यामध्ये सेट करण्याचा प्रयत्न होईल। पण मोठ्या सभा होत नसताना नक्की बारामतीमध्ये प्रचार कसा चाललाय तर बघा, हळूहळू पोखरायची जी गोष्ट असते ना आणि त्यानंतर पूर्ण हॉलो स्पेस तयार केली जाते, तशा पद्धतीने दोन्ही साईडने बारामतीमध्ये प्रचार चाललाय। बारामती शहरापेक्षा बारामती तालुका हा किती महत्वाचा ठरलाय त्याचं उत्तम उदाहरण देतो तुम्हाला। गेले 10 दिवसात युगेंद्र पवार हे बारामती शहरापेक्षा तालुक्याच्या ठिकाणाच्या गावागावांमध्ये भेटी देणं, त्या ठिकाणच्या मंदिराच्या समोर जी स्पेस असते गावामध्ये जिथे पारावर मंडळी बसतात त्या पारावरती लोकांना भेटणं, तिथे दुपारच्या वेळी सतरंजा टाकणं आणि ती मैफिल जमवणं, त्या ठिकाणी बैठका लावणं, अशा पद्धतीने गाव टू गाव फिरताना दिसत आहेत। यांच्यासोबत ज्या ठिकाणी युगेंद्र पवार एकीकडे फिरतायत, दुसरीकडे शर्मिला पवार असतील। अगदी 2 दिवसापूर्वी शर्मिला पवारांनी इथे मोठ्या प्रमाणात महिलांचा मेळावा घेतला, 2 ते 3 हजार महिला त्याला उपस्थित होत्या। सुप्रिया सुळेंनी त्या ठिकाणी भाषण केलं आणि लाडकी बहिणीला काउंटर करण्यासाठी शरद पवारांनी ज्या वेगवेगळ्या इथे प्रतिष्ठानं असतील किंवा वेगवेगळ्या संस्था उभा केल्यात त्या सगळ्यातून महिलांना कसा फायदा झाला या सगळ्याचा फायदा त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा हा सगळा प्रयत्न झाला। याच्याच समांतर चालणारी म्हणजे आणखी महत्वाची गोष्ट काय, रेवती सुळे सुप्रिया सुळेंच्या कन्या या आधी म्हणजे सुप्रिया सुळेंच्या स्वतःच्या प्रचारासाठी इतक्या कधी रॅलीज घेताना दिसल्या नाहीत, पण युगेंद्र पवारांसोबत मात्र बारामती शहरात मॉर्निंग वॉक करायचं असेल, नाश्त्याला आलेल्या लोकांची भेटीगाठी असतील किंवा वॉक करताना त्या लोकांसोबत मारणाऱ्या गप्पा असतील, अशा सगळ्या पद्धतीने रेवती सुळे तिथपासून ते जीपमध्ये रॅलीज निघाल्या, त्या रॅलीजमध्ये त्या अगदी लोकांना हात करताना किंवा त्यांची भेटीगाठी घेताना ऍक्टिव्ह दिसल्या। बंधूंसाठी बहीण उतरलेली दिसली। सुप्रिया सुळेंच्या प्रचारात रेवती सुळे इतक्या ऍक्टिव्ह मला दिसलेल्या नव्हत्या, पण यावेळी त्या 100% दिसतात। प्रतिभा काकींचा मी उल्लेख केला,
त्यांच्याशी संबंधित कालपासून एक व्हिडिओ अत्यंत व्हायरल होतोय. व्हिडिओ कुठला आहे? बारामती टेक्सटाईल पार्कचा. टेक्सटाईल पार्क जे शरद पवारांनी इथे आणलेलं होतं. कापड उद्योग असतील, टेक्सटाईलच्या संदर्भात आणखी कोणते महत्त्वाचे असतील, फॅब्रिक असेल, असे वेगवेगळे गोष्टी त्यातून करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न होता. अर्थात सुनेत्रा पवार त्या टेक्सटाईल पार्कच्या माझ्या माहितीनुसार त्याचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते सांभाळायचा प्रयत्न करतात. पण या टेक्सटाईल पार्कमध्ये प्रतिभा पवार आणि रेवती सुळे या ज्यावेळी जाणार होत्या त्यावेळी तिथल्या वॉचमनने त्यांना अडवलं. त्याचा व्हिडिओ काढला गेला आणि कोणाच्या सांगण्यावरून सांगण्यात आलं तर तिथले कोणी सीईओ होते त्यांच्या सांगण्यावरून त्यांची एंट्री इथे नाकारण्यात आलेली होती. आणि या गोष्टीची आता एक आपण असं म्हणू सिम्पथी गेनिंग मटेरियल म्हणून अशा पद्धतीने त्याचा आता इथे होतोय. मी बारामतीमधल्या लोकांशी बोललो, वेगवेगळ्या त्यांच्या ग्रुप्सवरती मला एकाने दाखवलं की बघा आमच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ आलेला आहे आणि प्रतिभा पवारांबद्दल हे जे काही झालं ते काय आम्हाला आवडलं नाही. आता गेल्या 4 दिवसात टप्प्याटप्प्याने युगेंद्र पवार जेव्हा पुढे जात होते त्यावेळी या सगळ्या प्रचाराला ट्रिगर पॉइंट म्हणजे बारामतीचं या आधीचं जे काही मतदान झालं आहे लोकसभेचं सुद्धा ते सुद्धा इमोशन्सवरती बऱ्यापैकी झालेलं आहे. डेव्हलपमेंट हा मुद्दा होताच, पण सिंपथी हा फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा राहिला. यावेळी सुद्धा सिंपथी फॅक्टर कोणाकडून सगळं कन्वर्ट होईल ते बघणं बारामतीमध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण त्याच्या आधीच प्रतिभा पवारांना त्या ठिकाणी जाण्यापासून अडवण्यात आलं आणि ते अडवण्यात आल्याचा जो आता इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट मतदारांवरती किती होतोय हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे. या सगळ्या गोष्टी सुरू असताना अजित पवार कुठे? अजित पवार गेले 5 दिवस म्हणजे शरद पवारांच्या वतीने जी स्ट्रॅटेजी राबवण्यात येत होती की दादांना बारामतीमध्ये अडकवून ठेवणं ती काही प्रमाणात सक्सेसफुल झाली का या प्रश्नाचं उत्तर माझ्या आता पुढच्या 2 वाक्यांमध्ये मिळेल. त्याचं कारण असं आहे गेले 5 दिवस अजित पवार दररोज सकाळी 7 ते 11 बारामतीमध्ये वेगवेगळ्या गावांना भेटी देतात. काही लोक म्हणत होते की अजित पवार वर्षानुवर्षे इतके गाव टू गाव आलेले नाहीयेत, पण यावेळी मात्र ते आवर्जून येतात. त्यामुळे गेले 5 दिवस अजित पवार तुम्हाला राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी जरी दिसत असले तरी सुद्धा सकाळी 7 ते 11 रॅदर मी असं म्हणेन 6 ते 11 कारण ते 5:30ला सध्या यांचा दिवस सुरू करतात. 6 ते 11 अजित पवार बारामतीमध्ये थांबतात, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांच्या भेटीगाठी घ्यायचे आणि तालुक्याचे ठिकाणं यावेळी दोन्ही नेत्यांना अत्यंत इंटरेस्टिंग वाटत आहेत. बारामतीचा विकास हा विकास जो इन्फ्रास्ट्रक्चर झालेला आहे किंवा हा माझ्या मागे तुम्हाला चांगला झालेला रस्ता सुद्धा दिसतोय हा सगळा शहराचा भाग आहे. पण बारामतीच्या तालुक्याच्या ठिकाणी नक्की काय घडतंय त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. कारण 3,80,000 मतांमधला जवळपास 1,35,000च्या दरम्यान मतदार हा फक्त शहरात आहे आणि उर्वरित जो 2.5 लाखांचा मतदार आहे तो मात्र तालुक्याच्या ठिकाणी. तालुक्यात 3 कारखाने आहेत. सोमेश्वर जो कारखाना आहे त्या ठिकाणी प्रतिभा पवार यांचं तिथेच माहेर आहे. त्या ठिकाणी सुद्धा त्या तालुक्याच्या ठिकाणी स्वतः फिरत होत्या वेगवेगळ्या ठिकाणी, त्या जाऊन त्यांनी तिथे भेटीगाठी घेतल्या. दुसरं छत्रपती साखर कारखाना अजित पवार एकेकाळी त्याचे स्वतः संचालक होते. अजित पवारांचंच पॅनल आता त्या साखर कारखान्यावरती सुद्धा आहे. पण बाकीच्या 2 साखर कारखान्यांना म्हणजे माळेगाव ज्याचा मी चंद्रकांत तावरेंचा उल्लेख केला, दुसरा सोमेश्वर साखर कारखाना, या 2 साखर कारखान्यांच्या तुलनेत छत्रपती साखर कारखाना अडचणीत असल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 2500 ते 2700 भाव मिळतोय, इकडे 3000 ते 3500 मिळतोय. आणि या सगळ्यामुळे त्या पट्ट्यात जी आपण असं म्हणू की त्या पट्ट्यात जी लोक नाराज आहेत ती नाराजी वोट्समध्ये इनकॅश करण्यासाठी शरद पवार आणि युगेंद्र पवारांच्या बाजूने प्रयत्न केला जातोय. एक ॲग्रेरियन क्रायसिसचा मुद्दा, दुसरा सुपेसारखा प्रांत ज्या ठिकाणी जिरायती जमिनी आहेत त्या ठिकाणचा मुद्दा जिथे युगेंद्र पवार स्वतः जाऊन भेटीगाठी घेत होते. आणि गेल्या 4 दिवसामध्ये युगेंद्र पवारांनी या पट्ट्यात स्वतःचं वाढवलेलं जे आपण असं म्हणू त्यांनी तिथलं वाढवलेला स्वतःचा प्रेझेन्स हा त्यांच्या बाजूने ही मतं ट्रान्सफर करण्यामध्ये प्रथमदर्शनी तरी तो सक्सेसफुल झालाय असं आत्ताच्या घडलं दिसतंय. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सुरुवातीपासून ज्यावेळी हा सगळा प्रचार सुरू झालेला होता त्यावेळी शरद पवारांनी स्वतःच्या मतदारांची भिस्त ही सगळी तालुक्याच्या ठिकाणी सेग्रिगेट झालेलं मतदान आपल्या बाजूने खेचण्यासाठी ठेवलेली होती. आणि त्याच स्ट्रॅटेजीनुसार युगेंद्र पवारांनी काम केलं. ते गावोगावात जसं मी तुम्हाला सांगितलं तसे गेले, तालुक्याच्या ठिकाणी फिरले आणि तिथला मतदार आपल्याकडे वळवण्यामध्ये त्यांना कितपत यश येतं हे आता आणखी बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या गोष्टी सुरू असताना सुप्रिया सुळे असतील, शर्मिला पवार असतील, स्वतः श्रीनिवास इकडून पवार असतील, त्यानंतर शर्मिला पवार या सगळ्या वेगवेगळ्या ग्रामीण भागात फिरत होत्या आणि त्या ग्रामीण भागातली मतदानाचा एक गठ्ठा करणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. आता एका बाजूला हे सगळं सुरू असताना या सगळ्या गोष्टींनी गेल्या 4 दिवसात अत्यंत मोमेंटम धरलेला असताना अजित पवारांना सुद्धा या गोष्टी काउंटर करण्यासाठी
तालुक्याच्याच ठिकाणी वेगवेगळ्या जाऊन गावांना भेटीगाठी घ्याव्या लागल्या. त्या गावांमध्ये त्यांनी नक्की कोणते प्रकल्प आणले, रस्ते कसे आणले, डेव्हलपमेंटचा काय विषय आहे, तिथे कोणाचा पाण्याचा इश्यू असेल, कोणाची वेस बांधायची रॅली असेल, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने केल्यात हे अजित पवारांना गेल्या 30 ते 35 वर्षाचा इथे आता हिशोब देत ते होते. आणि इंटरेस्टिंगली 6 ते 11 ते इथे असायचे, त्यानंतर इथून ते हेलिकॉप्टरने बाकीच्या राज्यात फ्लाय व्हायचे आणि तिथे जाऊन हे करायचे. या सगळ्या नादात अजित पवारांनी आंबेगावला छोटी सभा नाही घेतली. वळसे पाटलांना तिथलं स्वतःचं गणित स्वतःच्या मतदारसंघातलं मॅनेज करावं लागलं. पण गेल्या 4 दिवसात ज्या पद्धतीने इथे प्रतिभा पवार, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार यांनी गणित फिरवण्याचा प्रयत्न केलाय आणि पुढचे 2 दिवस शरद पवार स्वतः या मतदारसंघात थांबतील. या सगळ्यानंतर ग्रामीण भागातलं आणि तालुक्याच्या ठिकाणचं गावावस्त्यातलं मतदान कोणाच्या बाजूने होणार आणि सिंपथी फॅक्टर जो अत्यंत महत्त्वाचा आहे मतदारसंघाचा, तो स्वतःकडे घेण्यात युगेंद्र पवार यशस्वी झालेत का, फार इंटरेस्टिंग आहे बघणं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसोबत मी ओमकार वाबळे, आज बारामतीमध्ये.